नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5 सॉल्व करायचा आहे। पहा, पहिला प्रश्न, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर। येथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत। करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला चूज करायचा आहे, निवडायचा आहे। पहा, दोन इक्वेशन दिलेले आहेत, तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची, x + y ची व्हॅल्यू किती असेल। हे दोन इक्वेशन आहेत, आपण ते दोन इक्वेशन ॲड करू। पहिले इक्वेशन आहे 3x + 5y। 3x + 5y = 9 आहे, हे पहिले इक्वेशन। आणि दुसरे इक्वेशन आहे 5x + 3y। 5x + 3y = 7। या दोघांची ॲडिशन करू आपण। पहा, 5x 3x 8x होतील प्लस 8y = 16 होतील, बरोबर आहे। आता हे इक्वेशन आपल्याला व्हॅल्यू काढायची x + y ची, त्यामुळे आपण काय करू, येथे 8 कॉमन काढू। 8 जर कॉमन काढला तर काय राहील, x + y = 16, बरोबर आहे। आपल्याला x + y ची व्हॅल्यू काढायची आहे, 8 आपण या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे काय होईल, देअरफॉर x + y = 16/8 होईल, बरोबर आहे। 16/8 हे 8 डिव्हिजनमध्ये जातील, देअरफॉर x + y = 16ला 8 ने डिवाइड केलं, आन्सर येईल 2। म्हणजे x + y ची व्हॅल्यू किती आली, 2 आली, बरोबर आहे। ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर। म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार आपण, आन्सर ए। पहा, दुसरा प्रश्न, व्हेन 5 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम लेंथ अँड ब्रीथ ऑफ दी रेक्टँगल। पहा, 5 आपल्याला लेंथमधून आणि ब्रीथमधून सबट्रॅक्ट करायचे आहेत, रेक्टँगल दिलेला आहे। पहा, एक रेक्टँगल आहे, समजा हा रेक्टँगल काढला आपण। पहा, हा रेक्टँगल आहे, लेंथ आपण x कन्सिडर करू आणि ब्रीथ y कन्सिडर करू। तर आपल्याला लेंथ आणि ब्रीथमधून 5 मायनस करायचे आहेत, म्हणजे लेंथ होणार आहे x - 5 आणि ब्रीथ होईल y - 5। तर आपल्याला पेरिमीटर दिलेली 26, पेरिमीटर दिलेली 26। तर व्हॉट इज दी मॅथेमॅटिकल फॉर्म ऑफ दी स्टेटमेंट। तर हे मॅथेमॅटिकल फॉर्ममध्ये कसं लिहिणार आपण। पहा, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल = 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रीथ, लेंथ प्लस ब्रीथ, बरोबर आहे। पेरिमीटर किती दिले आपल्याला, 26, देअरफॉर 26 = हे 2 टाइम्स लेंथ, लेंथ किती घेणार आपण, x - 5, x - 5, यामध्ये प्लस करणार आपण ब्रीथ y - 5, y - 5। पहा, ही लेंथ आहे, ही ब्रीथ आहे, दोघांची ॲडिशन आहे ब्रॅकेटमध्ये। पहा, आता हा झालेला मॅथेमॅटिकल फॉर्म, परंतु आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणून याला आपण सिम्प्लिफाय करू। पहा, 26 = हे 2x + y, हे -5 - 5 म्हणजे -10 होईल, बरोबर आहे। येथे ब्रॅकेट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, हे 2 आपण या साईडला पास करू, म्हणजे या साईडला काय होईल, 26/2, बरोबर आहे। 26/2 = या साईडला काय राहील, x + y - 10, बरोबर आहे। पहा, 26/2 म्हणजे काय, 13 = x + y - 10, x + y - 10। देअरफॉर पहा, x + y हे -10 या साईडला पास करू, म्हणजे काय होईल, x + y ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, x + y = -10 या साईडला आणले तर +10 होतील, 13 आणि 10 म्हणजे 23, बरोबर आहे। म्हणजे x + y = 23। हाच मॅथेमॅटिकल फॉर्म आहे आपला, परंतु सिम्प्लिफाय करून काय आलेला आहे, हा आलेला आहे, x + y = 23। ऑप्शन नंबर आहे का, x + y = 23, म्हणजे आन्सर सी ऑप्शन करेक्ट आहे, बरोबर आहे। येथे लिहिणार आपण आन्सर ऑप्शन नंबर सी, x + y = 23। नेक्स्ट, पहा, तिसरा प्रश्न, अजय इज यंगर दॅन विजय बाय 5 इयर्स, सम ऑफ देअर एजेस इज 25 इयर्स। दोघांच्या वयाची ॲडिशन किती आहे, 25 इयर्स आहे, आणि अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे। यंगर आहे म्हणजे काय, लहान आहे, म्हणजे विजय मोठा आहे, बरोबर आहे। आपल्याला एज कुणाचं फाइंड आउट करायचं आहे, अजयचं। सपोज पहा, सपोज अजय
अजय's एज आपण x कन्सिडर करू, x इयर. मग विजयचं एज किती होईल? देअरफॉर विजय's एज, विजय हा मोठा आहे अजयपेक्षा 5 वर्षांनी, म्हणजे x + 5 बरोबर आहे. हे x इयर अजयचं एज आहे आणि विजयचं एज आहे x + 5 इयर्स बरोबर आहे. अजयचं एज आणि विजयचं एज दोघांची सम दिलेली आहे. सम म्हणजे ॲडिशन किती आहे? ती 25 इयर आहे. म्हणजे दोघांची ॲडिशन करू आपण, x + x + 5 = 25. अजयचं एज आणि विजयचं एज दोघांच्या वयांची ॲडिशन केलेली आपण 25 बरोबर आहे. हे सॉल्व करू. x + x 2x + 5 = 25. देअरफॉर 2x = 25 हे -5 होतील. देअरफॉर 2x = 20. देअरफॉर x = 20/2. देअरफॉर x = 10. x म्हणजे काय? अजय's एज किती आलेलं आहे? 10 इयर्स आलेलं आहे बरोबर आहे. 10 इयर्स, x ची व्हॅल्यू 10 इयर आलेली आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. याचा आन्सर काय येणार आहे आपलं? आन्सर सी 10. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. 2 इक्वेशन्स दिलेले आहेत, सॉल्व करायचे आहेत. म्हणजे x आणि yच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्यात. या 2 इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, म्हणजे x आणि yच्या व्हॅल्यू काय आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हे इक्वेशन आपल्याला 2 प्रकारे सॉल्व करता येतात. एक मेथड आहे इलिमिनेशन, इलिमिनेशन मेथड, आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. येथे आपल्याला कोणत्या मेथडने सॉल्व करा हे काही सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण हे इक्वेशन या किंवा या मेथडने सॉल्व करू शकतो. या मेथडने कसं सॉल्व करायचं आपल्याला, येथे +y आहे, येथे -y आहे. जर हे 2 इक्वेशन आपण ॲड केले तर y कॅन्सल होतील, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल बरोबर आहे. इक्वेशन 2x + y = 5. सपोज हे 1 नंबरचं इक्वेशन आणि दुसरं आहे 3x - y = 5. हे दिलेले 2 इक्वेशन्स आपण लिहून घेतलेले आहेत आणि त्यांना नंबरिंग केलेली आहे बरोबर आहे. आता ॲडिंग 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. हे 2 इक्वेशन ॲड करू, एका खाली एक लिहून घेऊ. 2x + y = 5 आणि 3x - y = 5. ॲड करायचे आहेत. 2x 3x म्हणजे 5x होईल. हे +y -y कॅन्सल होतील बरोबर आहे. आणि = 5 + 5 10. 5x = 10. आता यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर x = हे 10 हे 5 डिव्हिजनमध्ये जातील बरोबर आहे. 10 ला 5 ने डिवाइड केलं तर आन्सर 2 येईल, म्हणजे x = 2. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला बरोबर आहे. आता ही x ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण पुट केली तर y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. put this value in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. x ऐवजी आपल्याला 2 पुट करायचे आहेत. येथे 2x आहे, म्हणजे 2 × 2 बरोबर आहे. x ऐवजी 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, +y = 5. यावरून y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 × 2 4 होतील, +y = 5. देअरफॉर y = 5 - 4. 5 - 4. देअरफॉर y = 5 - 4 1. आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे, y ची व्हॅल्यू काढलेली आहे. इथे आपण लिहिणार देअरफॉर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. प्रथम x ची व्हॅल्यू लिहायची आपल्याला, x ची, नंतर y ची लिहायची, कॉमा द्यायचा आहे. x ची व्हॅल्यू 2 आहे, नंतर y ची व्हॅल्यू लिहायची 1 मध्ये कॉमा द्यायचा आहे आणि येथे लिहिणार आपण इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. याप्रमाणे आपण सॉल्व केलेला आहे इलिमिनेशन मेथडने बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हाच प्रॉब्लेम आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करायचा आहे. येथे सिंगल y आहे बरोबर आहे आणि येथे सिंगल y आहे,
म्हणजे यावरून किंवा यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू सेपरेट काढता येईल, बरोबर आहे. 2x दिलेले इक्वेशन आपण लिहून घेऊ. हे 1 नंबरचं इक्वेशन, बरोबर आहे. 3x - y = 5 हे 2 नंबरचं इक्वेशन, बरोबर आहे. आता फ्रॉम 1 पहा सिंगल y आहे म्हणजे 1y आहे, बरोबर आहे. आपण जर 2x या साईडला पास केले तर yची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. फ्रॉम 1 वी गेट पहा इक्वेशन 1 वरून yची व्हॅल्यू काय मिळेल, y = या साईडचे 5 आणि हे 2x मायनसमध्ये जातील, बरोबर आहे. आता yची व्हॅल्यू ही मिळाली आपल्याला, म्हणजे इक्वेशन 1 वरून आपण yची व्हॅल्यू काढली. आता ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला, इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन, दोन इक्वेशनचा आपण वापर करून सॉल्व करतोय. इक्वेशन 1 वरून yची व्हॅल्यू काढली आपण, ती आता इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. पहा इथे लिहिणार आपण पुट धिस व्हॅल्यू, म्हणजे ही yची व्हॅल्यू, पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. पहा 2 मध्ये yच्या ऐवजी आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. पहा 3x - y दोन टर्म आहेत म्हणून इथे ब्रॅकेट करू आपण. 5 - 2x हे मायनस ॲज इट इज दोन टर्म असल्यामुळे ब्रॅकेट केलेलं आहे आपण आणि = 5. यावरून x ची व्हॅल्यू इथे आपल्याला काढता येईल. मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे काय होईल, -5 - प्लस 2x = 5. देअरफॉर 3x 2x म्हणजे 5x हे 5 मायनसमध्ये आहेत, या साईडला गेला प्लस होतील, बरोबर आहे. म्हणजे 5 + 5 10 होईल, बरोबर आहे. म्हणजे x = 10/5 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळेल, 2 मिळेल, बरोबर आहे. पहा येथे 1-2 स्टेप मी डायरेक्ट लिहिलेले आहेत. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, बरोबर आहे. x ची व्हॅल्यू 2 आली होती, बरोबर आहे. या मेथडने पण 2 आलेली आहे. पहा पुट धिस व्हॅल्यू इन 1 किंवा 2 मध्ये कुठेही पुट करू शकतो आपण, इन 1. पहा एक्सच्या ऐवजी 2 पुट करायचे, म्हणजे 2 × 2 x ऐवजी 2 प्लस y = 5. पहा यावरून yची व्हॅल्यू मिळेल 2 × 2 4 प्लस y = 5. देअरफॉर y = 5 - 4 म्हणजे 1. पहा yची व्हॅल्यू 1, yची व्हॅल्यू 1. जी तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता, कारण येथे कोणत्या मेथडने सॉल्व करा इथे आपल्याला काही दिलेलं नाही आहे. इथे लिहिणार आपण ब्रॅकेट करणार, एक्सची व्हॅल्यू आधी लिहिणार आपण आणि वायची व्हॅल्यू नंतर लिहिणार. जर येथे आपण आधी वायची लिहिली नंतर एक्सची लिहिली तर येथे आपला अर्धा मार्क कॅन्सल होतो. जरी हे पूर्ण बरोबर असेल आणि येथे चुकीचं लिहिलं आपण तर अर्धा मार्क कॅन्सल होतो. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आधी लिहायची नंतर वायची लिहायची. येथे लिहिणार इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न. येथे x - 2y आहे, येथे 2x - y आहे. पहा आपल्याला येथे कोइफिशियंट सारखे पाहिजेत. जर कोइफिशियंट सारखे असतील तर आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेता येईल, बरोबर आहे. येथे x आहे म्हणजे 1x आहे, येथे 2x आहे, सारखे नाहीत, बरोबर आहे. येथे yला 2 आहे, येथे yला 1 आहे, हे पण सारखे नाहीत. पहा या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, येथे 2x होईल, बरोबर आहे. म्हणजे सारखे होतील x चे. किंवा या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येथे 2y होईल, बरोबर आहे. म्हणजे 2y सारखे आहेत. इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 या कोणत्या इक्वेशनला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करता येईल, बरोबर आहे. दिलेले इक्वेशन आपण लिहून घेऊ. पहा x - 2y = -1 सपोज 1 नंबर. दुसरे इक्वेशन आहे 2x - y = 7 हे दुसरे इक्वेशन. आता इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. इथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर पहा म्हणजे दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करायचे, म्हणजे प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे 2x होतील, हे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे -4y होतील, बरोबर आहे. आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हे -2 होतील. पहा म्हणजे 1 नंबरचं इक्वेशन जे आहे तेच हे आलेलं आहे, फक्त आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, बरोबर आहे. आपले मूळ इक्वेशन हे 2 आहेत, परंतु याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला विचार कोणत्या इक्वेशनचा करायचा आहे, हे दुसरं आणि तिसरं. म्हणजे दोन्ही दिलेले इक्वेशन वापरून आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन काढायचं आहे. तर
पहिलंच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या दोघांचा विचार करू आपण. येथे 2x आहे, येथे 2x आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, सबट्रॅक्शन करू, म्हणजे x कॅन्सल होईल, yची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण सबट्रॅक्टिंग, याला इक्वेशन 3 देऊ आपण. इक्वेशन 3 फ्रॉम 2. 3 नंबरचं इक्वेशन आपण 2 मधून मायनस करूत, म्हणजे काय होईल, 3 नंबरचं इक्वेशन 2 मधून मायनस करायचे, म्हणजे 2 नंबरचं आधी लिहिणार आपण आणि नंतर हे 3 नंबरचं इक्वेशन इक्वल टू -2. पण आता ॲडिशन असेल तर हे साईन चेंज करायची गरज नाही आहे, परंतु सबट्रॅक्ट आहे, आपल्याला यांची वजाबाकी घ्यायची आहे. तर काय करायचं, हे +2 आहे, हे आपण मायनस कन्सिडर करायचे. हे -4 आहे, हे आपण प्लस कन्सिडर करायचे. हे -2 आहे प्लस, म्हणजे अपोजिट घ्यायचे. प्लस असेल तर मायनस घेणार आपण, मायनस असेल तर प्लस घेणार आणि मायनस असेल तर प्लस घेणार. पहा आता काय होईल, 2x आणि हे -2x. आता येथील साईनचा विचार नाही करायचा, आता हे साईन आपण यूज करायचे खालच्या टर्मसाठी. पहा 2x -2x म्हणजे हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. +4y आहे आणि येथे -y आहे, म्हणजे 4y मधून एक y गेला तर 3y, बरोबर आहे. प्लस आहे त्यामुळे साईन प्लसच येणार आहे. पहा 2 आणि हे +2, 7 आणि हे +2 म्हणजे 9 होतील. पहा यावरून yची व्हॅल्यू हे 3 डिव्हिजनमध्ये जातील, 9/3 म्हणजे 3 मिळेल, बरोबर आहे. yची व्हॅल्यू 3 मिळाली तर येथे पुट करा, येथे पुट करा किंवा येथे पुट करा. एक व्हॅल्यू काढली आपण तर दिलेल्या कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळून जाते. पहा आता आपण yची व्हॅल्यू पुट करू इक्वेशन 1 मध्ये. पहा येथे लिहिणार आपण पुट धिस व्हॅल्यू इन 1. इक्वेशन 1 मध्ये yच्या ऐवजी 3 पुट करायचं आपल्याला, म्हणजे हे x आहेत, हे -2, yची व्हॅल्यू 3 म्हणजे इंटू 3, बरोबर आहे, आणि इक्वल टू -1. देअरफॉर हे x -2 इंटू 3 म्हणजे 6 होईल आणि इक्वल टू -1. पहा म्हणजे देअरफॉर x इक्वल टू हे -1 हे +6 होतील, बरोबर आहे. 6 मधून 1 गेला म्हणजे 5. देअरफॉर x इक्वल टू 5. पहा एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. प्रथम एक्सची लिहिणार 5, नंतर कॉमा देणार, नंतर yची व्हॅल्यू 3. इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. पहा हाच प्रॉब्लेम आपण आता सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू. पहा इक्वेशन 1 हे आहे, इक्वेशन 2 हे आहे, बरोबर आहे. इक्वेशन 1 वरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. पहा फ्रॉम येथे लिहिणार आपण ही दुसरी पद्धत, बाय सबस्टिट्यूशन मेथड. तुम्हाला जी सोपी वाटेल तिचा वापर करा. पहा एक्सची व्हॅल्यू काय मिळणार, फ्रॉम 1 वी गेट. पहा हे दोन इक्वेशन आपण एका खाली एक लिहून घेणार, त्यांना नंबरिंग करणार आणि नंतर आपण लिहिणार फ्रॉम 1 वी गेट एक्स इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, -1 या साईडचे आणि हे -2y या साईडला जातील, म्हणजे +2y, बरोबर आहे. म्हणजेच काय, याला आपण असं लिहू शकतो, 2y आधी लिहू आणि -1 नंतर लिहू. पहा एक्सची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण 1 वरून काढलेली आहे, बरोबर आहे. मग ती व्हॅल्यू आपण 2 मध्ये पुट करणार. पहा पुट धिस इन 2, पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. पहा इक्वेशन 2 मध्ये पुट करू, म्हणजे 2x, x ऐवजी 2y -1, दोन टर्म आहेत म्हणून ब्रॅकेट केलेलं आहे आपण, आणि -y इक्वल टू 7. पहा आता 2 ने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, 4y होईल, -2 होईल, -y इक्वल टू 7. पहा 4y आणि -y म्हणजे 3y इक्वल टू हे 7 आणि हे या साईडला जातील तर +2 होतील, बरोबर आहे. म्हणजे 3y इक्वल टू 9. देअरफॉर y इक्वल टू 9/3 म्हणजे 3 येईल, बरोबर आहे. पहा yची व्हॅल्यू 3 मिळाली, या मेथडने पण 3च येते, बरोबर आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल,
ही व्हॅल्यू आपण येथे पुट करू शकतो किंवा इक्वेशन 1मध्ये किंवा 2मध्ये, त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. ती व्हॅल्यू मिळेल 5 आपल्याला. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. येथे एक्स प्लस वाय इक्वल टू 11 आहे. पहिलं इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 11 हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन, आणि दुसरं आहे 2x मायनस 3y इक्वल टू 7 हे सेकंड नंबरचं इक्वेशन. पहा आपण काय करू आता, सबस्टिट्यूशन मेथडही वापरता येईल येथे. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल, ती यामध्ये पुट करता येईल, बरोबर आहे. किंवा वायची व्हॅल्यू काढता येईल, ती यामध्ये पुट करून आपल्याला व्हॅल्यू काढता येतील. किंवा आपण आता काय करू, कोएफिशियंट सारखे करू. येथे 2x आहे, येथे x आहे. जर या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय केलं आपण पूर्ण इक्वेशनला, तर येथे 2x होईल, बरोबर आहे. किंवा या इक्वेशनला 3ने जर मल्टिप्लाय केलं तर वायचे कोएफिशियंट सारखे होतील. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्सचे होतील आणि 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर वायचे होतील. प्रथम आपण कोणती व्हॅल्यू काढली तरी चालते. पहा इक्वेशन 1ला आपण 2ने मल्टिप्लाय करू किंवा 3ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. पहा 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर येथे 3y होईल, बरोबर आहे. म्हणजे y कॅन्सल होतील, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर एक्स कॅन्सल होईल, प्रथम वायची व्हॅल्यू मिळेल. वी गेट, पहा इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3x होईल. प्रत्येक टर्मला 3ने मल्टिप्लाय करणार, प्लस 3y होईल आणि इक्वल टू 11 इंटू 3 म्हणजे 33 होतील, बरोबर आहे. आता हे आपलं इक्वेशन 3 नंबरचं आलेलं आहे, बरोबर आहे. यावरून आपण हे इक्वेशन तयार केलेलं आहे. आता विचार करायचा आपल्याला, हे दुसरं इक्वेशन आणि हे तिसरं इक्वेशन. पहा येथे आता 3y आहे, मायनस 3y आहे, प्लस 3y आहे. म्हणजे जर ॲडिशन केली तर हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. ॲडिंग 2 and 3. येथे लिहिणार आपण ॲडिंग इक्वेशन 2 and 3. हे दोन इक्वेशन ॲड करू. 2 नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ, 2x मायनस 3y इक्वल टू 7. आणि 3 नंबरचं इक्वेशन 3x प्लस 3y इक्वल टू 33. ॲडिशन करायचे, साईन चेंज करायची गरज नाही. जर सबट्रॅक्शन असेल तरच आपण साईन चेंज करतो. पहा 2x आणि 3x हे मायनस 3y प्लस 3y एका खाली एका आहेत, कॅन्सल करू, साईन अपोजिट आहेत, बरोबर आहे. 2x आणि 3x 5x होतील. 5x इक्वल टू 33 आणि 7 दोघांचे ॲडिशन येणार आहे 40, बरोबर आहे. म्हणजे 5x इक्वल टू 40 म्हणजे x इक्वल टू काय होईल, पहा 40/5, बरोबर आहे. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 8 मिळेल. x इक्वल टू 8, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये 2मध्ये किंवा 3मध्ये कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता पुट x इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 वी गेट, इक्वेशन 1 याप्रमाणे आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 8 पुट करायची, म्हणजे एक्स ऐवजी 8 म्हणजे 8 प्लस हे वाय इक्वल टू 11. यावरून वाय इक्वल टू 11 हे मायनस 8 होतील. देअरफॉर वाय इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू काढली, वायची काढलेली आपण इथे लिहिणार आपण. देअरफॉर प्रथम एक्सची लिहिणार 8, कॉमा देणार, वायची लिहिणार 3. इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट पहा चौथा प्रश्न. दोन इक्वेशन आहे, त्यांना आपण नंबरिंग करू. 2x प्लस वाय इक्वल टू -2 हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन. सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस वाय इक्वल टू 7 हे सेकंड नंबरचं इक्वेशन. पहा येथे प्लस वाय आहे, मायनस वाय आहे. जर ॲडिशन केली तर वाय कॅन्सल होतील, बरोबर आहे. त्यामुळे आपण ॲडिशन घेऊ, ॲडिंग 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. पहा एका खाली एक लिहू आपण. 2x प्लस वाय इक्वल टू -2, 3x
मायनस वाय इक्वल टू 7. ॲडिशन करायची आपल्याला, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होतील, बरोबर आहे. 2x आणि 3x, 5x, 7मधून 2 गेले तर 5 राहतील. देअरफॉर 5x इक्वल टू 5 म्हणजे x इक्वल टू काय होईल, 5/5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली, 1मध्ये पुट करू आपण. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. एक्सच्या ऐवजी 1 पुट करायचा, हे इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायचं आपल्याला. 2 फक्त एक्सच्या ऐवजी 1 म्हणजे 2 × 1, 2x असल्यामुळे 2 × 1 होईल, बरोबर आहे. आणि प्लस वाय इक्वल टू -2. आता यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल, 2 × 1 म्हणजे 2 होतील, प्लस वाय इक्वल टू -2. देअरफॉर वाय इक्वल टू हे -2, हे 2 या साईडला मायनस होतील, बरोबर आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर वाय इक्वल टू -2 म्हणजे -4. इथे लिहिणार आपण, देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आधी लिहिणार 1, कॉमा देणार, वायची व्हॅल्यू -4 इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट पाचवा प्रश्न, 2 इक्वेशन आहेत, लिहून घेऊ आपण. 2x - y इक्वल टू 5, 1 नंबर. दुसरा आहे 3x प्लस 2y इक्वल टू 11, हे सेकंड नंबरचं, बरोबर आहे. या 2 इक्वेशनमध्ये येथे y बरोबर 2 आहे, येथे y बरोबर 1 आहे. जर या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं आपण तर येथे 2y होईल, बरोबर आहे. म्हणजे सारखे होतील कोइफिशियंट. त्यामुळे आपण काय करू, इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करू. एक्सचे किंवा वायचे सारखे झाले पाहिजेत, नंतर मग ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेऊन आपल्याला व्हॅल्यू काढता येतात. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे या साईडला प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 4x होतील. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर -2y होईल, आणि येथे पण 2 ने मल्टिप्लाय करू, 10 होतील, बरोबर आहे. 5 × 2, हे आपलं इक्वेशन 3 झालेलं आहे. हेच इक्वेशन आपण मल्टिप्लाय केल्यानंतर या फॉर्ममध्ये आलेलं आहे. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, या 2 इक्वेशनचा विचार करायचा आपल्याला. 2y आहे प्लस आहे, 2y आहे मायनस आहे, बरोबर आहे. जर ॲडिशन केली तर हे 2y कॅन्सल होतील, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करू, ॲडिशन घेऊ. इक्वेशन 2 आणि 3ची ॲडिशन घेऊ आपण. ॲडिंग 2 and 3, हे 2 इक्वेशन आपण ॲड करू, एका खाली एक लिहून घेऊ. ॲडिशन करायची, प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होतील, बरोबर आहे. नंतर 4x 3x 7x होतील, आणि इक्वल टू दोघांची ॲडिशन 21 होईल. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 21/7. देअरफॉर एक्स इक्वल टू 21ला 7ने डिवाइड करू, 3, 7 × 21, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळेल. ही व्हॅल्यू आपण 1 किंवा 2मध्ये पुट करू. पुट धिस व्हॅल्यू, इथे लिहिणार आपण, पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. वी गेट, आपल्याला काय मिळेल, एक्सच्या ऐवजी 3 पुट करू येथे आता. म्हणजे 2 × एक्सच्या ऐवजी 3 पुट करायचे आहेत, आणि हे -y इक्वल टू 5. आता हे सॉल्व करू. 3 × 2 6 होतील, -y इक्वल टू 5. देअरफॉर y -y साईन yला मायनस आहे, म्हणजे -y इक्वल टू हे 5, हे +6 या साईडला -6 होतील, बरोबर आहे. म्हणजे -y इक्वल टू -6 + 5 म्हणजे -1 होईल. दोन्ही साईडला मायनस आहेत, कॅन्सल होतील, म्हणजे yची व्हॅल्यू काय मिळेल, 1. ह्या दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे कॅन्सल, म्हणजे y इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काढली, वायची काढली आपण. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय आली, 3. एक्सची आधी लिहिणार, नंतर कॉमा देणार, वायची व्हॅल्यू नंतर लिहिणार, आणि येथे लिहिणार आपण इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. येथे हे आपले लिनियर इक्वेशन्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे यावरून काय होते,
एक लाईन तयार होते, या इक्वेशनची एक लाईन तयार होईल. जर आपण ग्राफ काढला या लाईनचा आणि या लाईनचा, तर ह्या दोन लाईन जेथे क्रॉस होतील, एकमेकांना इंटरसेक्ट होतील, तो पॉईंट म्हणजे काय असणार आहे, हे कोऑर्डिनेट असणार आहेत. एक्सचा कोऑर्डिनेट हा असेल आणि वायचा हा असेल. त्यामुळे आपण असं ब्रॅकेटमध्ये आधी एक्सचा लिहितो, नंतर वायचा लिहितो. नेक्स्ट पहा 6वा प्रश्न. येथे -2y आहे, येथे +2y आहे. जर ॲडिशन घेतली तर 2yच्या टर्म कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. पहा इक्वेशन 1 हे इक्वेशन दिलेलं आहे. सपोज 1 नंबर x + 2y = 10 हे सेकंड नंबरचं इक्वेशन. पहा या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन घेऊ. ॲडिंग 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे x - 2y = -2 आणि दुसरं इक्वेशन x + 2y = 10. ॲडिशन आहे, साईन चेंज करायची गरज नाही आहे. ॲडिशन घेतल्यामुळे हे -2y आहेत, हे +2y आहेत, हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे x 2x होईल आणि दोघांचे ॲडिशन 10मधून 2 गेले तर 8 होतील. पहा देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, 8/2 मिळेल. देअरफॉर x = 4. पहा एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. 1मध्ये किंवा 2मध्ये कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट करू. पुट x = 4 इन इक्वेशन 1. वी गेट आपल्याला काय मिळेल. पहा एक्सच्या ऐवजी 4 पुट करायचे, म्हणजे x ऐवजी 4 पुट केले, हे -2y आणि = -2. हे सॉल्व करू म्हणजे yची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. पहा हे -2y = हे -2 ॲज इट इज, हे 4 या साईडला मायनसमध्ये जातील, म्हणजे हे -2y = -6 होतील, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे yची व्हॅल्यू पहा दोन्ही साईडला मायनस आहेत, दोन्ही साईडला मायनस आहेत, कॅन्सल होईल. म्हणजे 2y = 6, बरोबर आहे. देअरफॉर y = 6/2 येईल. म्हणजे yची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 3 मिळेल. 6ला 2ने डिवाइड केलं, व्हॅल्यू मिळेल 3, बरोबर आहे. पहा एक्सची व्हॅल्यू काढली आपण, वायची पण काढलेली आहे. येथे लिहिणार आपण. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 4 आहे आणि वायची व्हॅल्यू 3 आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट तिसरा प्रश्न. बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल्स. पहा एक्स आणि वाय याबरोबर जे नंबर आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कोइफिशियंट म्हणतो आपण. तर हे आपल्याला इक्वल करायचे आहेत. हे व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय, 3 आणि 4 हे येथे कोइफिशियंट्स आहेत. त्याप्रमाणे 5 आणि 2 म्हणजे एक्स आणि वाय याबरोबर असणारे नंबर म्हणजे काय, कोइफिशियंट्स. आणि व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि वाय. तर येथे इक्वेटिंग कोइफिशियंट्स म्हणजे आपल्याला कोइफिशियंट इक्वल करायचे आहेत आणि हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. पहा दिलेले इक्वेशन आपण नंबरिंग करून घेऊ. सोल्युशन 3x - 4y = 7 हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे. सेकंड नंबरचं इक्वेशन आहे 5x + 2y = 3. पहा दोन इक्वेशनला आपण नंबरिंग केलेली आहे. आपल्याला इक्वेटिंग कोइफिशियंट पहा येथे एक्सचा कोइफिशियंट 3 आहे, येथे एक्सचा कोइफिशियंट 5 आहेत. या दोन इक्वेशनमध्ये कोइफिशियंट इक्वल नाहीत, बरोबर आहे. त्याप्रमाणे वायचा कोइफिशियंट -4 आहे आणि येथे वायचा कोइफिशियंट +2 आहे. हे सारखे नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, इक्वेटिंग सारखे करायचे आहेत. इक्वेटिंग कोइफिशियंट्स आपल्याला सारखे करायचे आहेत. पहा जर आपण एक्सचे कोइफिशियंट सारखे केले या दोन्ही इक्वेशनमध्ये तर काय होईल, आपल्याला प्रथम वायची व्हॅल्यू मिळेल. आणि जर आपण वायचे कोइफिशियंट इक्वल केले तर आपल्याला प्रथम एक्सची व्हॅल्यू मिळेल. आपण कोणतेही इक्वल करू शकतो, एक्सचे किंवा वायचे. जर एक्सचे कोइफिशियंट इक्वल केले तर वायची व्हॅल्यू आपल्याला आधी मिळेल आणि वायचे कोइफिशियंट इक्वल केले तर आपल्याला आधी एक्सची व्हॅल्यू मिळेल. पण आपल्याला काय करता येईल, येथे -4 आहे, येथे 2 आहे. म्हणजे या इक्वेशनला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं, पण या इक्वेशनला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, येथे 2 × 2 4y होईल, बरोबर आहे. म्हणजे येथे 4y म्हणजे कोइफिशियंट सारखे होतात. 4 आहे, येथे 4 येईल, बरोबर आहे.
पहा या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. पहा असे लिहायचं नाही, येथे समजण्यासाठी लिहितो आहे मी. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2 ने. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू आपण. मग काय होईल, देअरफॉर प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 10x होईल प्लस 4y होईल आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 होईल. बरोबर आहे. या इक्वेशनपासून आपण हे इक्वेशन तयार केलेलं आहे 2 ने मल्टिप्लाय करून. बरोबर आहे. म्हणजे दुसरं इक्वेशन याप्रमाणे झालेलं आहे, म्हणजे दुसरं आणि हे पहिलं. आता ह्या दोन इक्वेशनचा विचार करू. येथे -4y आहे, येथे +4y आहे. दोघांची ॲडिशन घेतली तर -4y + 4y कॅन्सल होईल. आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण ॲडिंग, याला इक्वेशन 3 नंबर. ॲडिंग इक्वेशन 1 and 3. पहा एका खाली एक लिहून घेऊ. 3x - 4y = 7 आणि 3 नंबरचं इक्वेशन +4y = 6. दोघांची ॲडिशन करायची, साईन चेंज करायची गरज नाही आहे. पहा -4y + 4y कॅन्सल होतील. सेम टर्म आहेत, अपोजिट साईन आहेत, त्यामुळे कॅन्सल. बरोबर आहे. ॲडिशन आहे 10x आणि 3x म्हणजे 13x होईल आणि इक्वल टू दोघांची ॲडिशन 13 होईल. पहा 13x = 13 म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 13/13. बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर x ची व्हॅल्यू 13/13 म्हणजे 1. x ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण 1, 2 किंवा 3 कुठेही पुट केली तर y ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. पुट x = 1 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण. वी गेट, पहा एक्सच्या ऐवजी 1 पुट करायचा इक्वेशन 1 मध्ये. येथे 3 आहे म्हणजे इंटू 1 करू आपण. बरोबर आहे. एक्सच्या ऐवजी 1 पुट केला आहे, मल्टिप्लिकेशन आहे -4y आणि =7. आता हे सॉल्व करू. y ची व्हॅल्यू काढता येईल. 3 × 1 3 होईल, -4y = 7. बरोबर आहे. पहा हे 3 आपण या साईडला पास करू. या साईडचे -4y आहेत, हे 7, हे 3 या साईडला मायनस होतील. देअरफॉर -4y = 7 - 3 म्हणजे 4. देअरफॉर पहा y ची व्हॅल्यू काढायची आहे. y = हे 4, हे 4 डिव्हिजनमध्ये येतील, 4/4 होईल आणि हे मायनस साईन. बरोबर आहे. म्हणजे y = काय होईल, 1. हे -y = 1. बरोबर आहे. किंवा हे साईन आपण या साईडला नेलं तरी चालेल, एकच साईन आहे, या साईडला गेलं. बरोबर आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, +-1. y = -1. पहा x ची व्हॅल्यू काढली आपण. प्रथम आपण लिहिणार देअरफॉर x ची व्हॅल्यू आधी लिहिणार 1 आली, y ची व्हॅल्यू -1 इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न. हे दोन इक्वेशन्स आहेत, लिहून घेऊ. 5x + 7y = 17. हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन. सेकंड नंबरचं आहे 3x - 2y = 4. पहा आपल्याला कोएफिशियंट इक्वल करायचे आहेत. तर आता 5च्या मल्टिपलमध्ये हा नंबर नाही आहे पटीमध्ये, किंवा 3च्या मल्टिपलमध्ये हा नंबर नाही आहे. बरोबर आहे. 7च्या मल्टिपलमध्ये 2 नाही, किंवा 2च्या मल्टिपलमध्ये 7 नाहीत. त्यामुळे आपण काय करणार, पहा म्हणजे आता जर एक्सचे कोएफिशियंट येथे इक्वल करायचे असतील आपल्याला, तर आपण काय करणार, पहा येथे 3x आहे, आपण या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करणार. येथे 5x आहे, तर येथे आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय होईल, 5 × 3 15x होईल. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू आणि पूर्ण इक्वेशनला या 5 ने मल्टिप्लाय करू. येथे 15x होईल आणि येथे पण काय होईल, 15xच होईल. बरोबर आहे. म्हणजे एक्सचे कोएफिशियंट सारखे होतील. पहा जर आपल्याला वायचे कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल येथे, पहा कारण येथे काय आहे, येथे जर 14 असतं 14 तर आपण काय केलं असतं, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं, म्हणजे 14 आणि 14 झाले असते. बरोबर आहे. परंतु हे दोन नंबर एकमेकाच्या मल्टिपलमध्ये नाहीत, त्यामुळे आपण काय करणार, पहा जर वायचे कोएफिशियंट इक्वल करायचे तर पहा येथे कोएफिशियंट 2 आहे आणि येथे 7 आहे. बरोबर आहे. म्हणजे या इक्वेशनला याच्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करणार, म्हणजे येथे आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. पहा या इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करणार आणि या इक्वेशनला 2 ने, म्हणजे हा कोएफिशियंट येथे मल्टिप्लाय करणार आणि हा कोएफिशियंट या इक्वेशनला. पहा म्हणजे काय होईल, हे
7 × 2 14y होतील आणि 7 × 2 14y होतील, बरोबर आहे. या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करू. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन हे कसं तयार होईल, प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करणार, 10x होतील प्लस 14y इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं हे 34 होतील, बरोबर आहे. 17 × 2 हे येईल आपलं तिसरं इक्वेशन. म्हणजे पहिल्या इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे मल्टिप्लाय करून. आता या इक्वेशनला आपण 7 ने मल्टिप्लाय करू तर काय होईल, इथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 7. या 2 नंबर इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करू. मग काय मिळेल आपल्याला, 7 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 7 × 3x म्हणजे 21x होतील, मायनस 7 × 2 म्हणजे मायनस 14y होतील, बरोबर आहे. 7 ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस 14y आणि इक्वल टू 7 ने मल्टिप्लाय केल्यावर 28 होतील. प्रत्येक टर्मला आपण 7 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. हे इक्वेशन झालेले 4th नंबर. पहिल्यावरून हे आलेलं आहे, दुसऱ्यावरून हे इक्वेशन आलेलं आहे, बरोबर आहे. या दोन इक्वेशनचा आता आपण विचार करू. येथे प्लस 14y आहे, येथे मायनस 14y आहे. दोघांची आपण ॲडिशन घेऊ. ॲडिंग 3 and 4. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. हे दोन इक्वेशन ॲड करू म्हणजे एका खाली एक लिहून घेऊ आपण. 10x प्लस 14y इक्वल टू 34 आणि 21x मायनस 14y इक्वल टू 28. ॲडिशन आहे, साईन चेंज करायची गरज नाही आहे. म्हणजे प्लस 14y मायनस 14y कॅन्सल म्हणजे वायची टर्म कॅन्सल झाली. 21 आणि 10 म्हणजे 31x होईल, बरोबर आहे. 31x दोघांची ॲडिशन 62 येईल, बरोबर आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर x इक्वल टू 62/31, बरोबर आहे. आणि देअरफॉर x इक्वल टू काय येईल, कंप्लीट 2चा भाग जाईल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला येथे 2 मिळेल, बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. असं लिहिण्याची गरज नाही बरं का, इथे समजण्यासाठी लिहिलेलं आहे आपण. पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. समजा 1 मध्ये पुट करू. वी गेट आपल्याला काय मिळेल, एक्सच्या ऐवजी 2 म्हणजे 5 × 2 5 × 2 ब्रॅकेट केलेला आहे, इंटू मल्टिप्लिकेशन असल्यामुळे, आणि प्लस 7y इक्वल टू 17. दोघांचा मल्टिप्लिकेशन 10 होईल प्लस 7y इक्वल टू 17. वायची व्हॅल्यू काढायची. 7y या साईडला राहू देऊ आपण. हे 17 हे मायनसमध्ये जातील 10, बरोबर आहे. देअरफॉर 7y इक्वल टू 17 मायनस 10 म्हणजे 7. देअरफॉर y इक्वल टू 7/7, बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काढली आपण, ती आलेली आहे 2. प्रथम एक्सची व्हॅल्यू कॉमा नंतर वायची व्हॅल्यू इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट तिसरा प्रश्न. इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. x मायनस 2y इक्वल टू मायनस 10 हे 1 नंबरचं इक्वेशन. दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस 5y इक्वल टू मायनस 12 हे सेकंड इक्वेशन. आपण एक्सचे कोएफिशियंट इक्वल करू कारण येथे 3x आहे. जर या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर येथे 3x होईल, बरोबर आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 मग काय होईल 3x. या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे काय होईल, प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचे. 3x होईल मायनस 3 ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस 6y होईल आणि 3 ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस 30 होतील. हे इक्वेशन आपलं 3 नंबरचं. एक वरून आपण हे आणलेलं आहे म्हणजे हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन झालेलं आहे आणि हे सेकंड नंबरचं, बरोबर आहे. आता या दोन इक्वेशनचा विचार करायचा आहे. येथे 3x आहे, येथे 3x आहे, परंतु दोन्ही प्लसमध्ये आहेत.
आपल्याला जर कॅन्सल करायचे असतील एक्स तर मायनस करावं लागेल, बरोबर आहे, म्हणजे सबट्रॅक्ट करावे लागेल, बरोबर आहे. पहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. पहा इक्वेशन 2 आपल्याला 3 मधून मायनस करायचं आहे, म्हणजे 3 नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ. 3x - 6y = -30. येथे -30 असल्यामुळे आपण हे इक्वेशन आधी घेतलेलं आहे, बरोबर आहे, 3 नंबरचं, आणि जे मायनस करायचं आहे ते -12 असल्यामुळे आपण खाली घेतलेलं आहे. पहा हे इक्वेशन 3x - 5y आणि =-12. सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. सबट्रॅक्ट करायचं असेल तर साईन चेंज करायची. पहा हे +3x आहे, याला आपण मायनस कन्सिडर करणार. हे मायनस आहे तर प्लस कन्सिडर करणार. हे मायनस आहे तर हे पण प्लस कन्सिडर करायचं आपल्याला. पहा 3x आणि -3x. आता प्लसचा विचार नाही करायचा इथे. 3x आणि -3x कॅन्सल होतील, बरोबर आहे, म्हणजे -6y आणि हे +5y. -6y + 5y म्हणजे काय होईल, फक्त -y, बरोबर आहे, आणि इक्वल टू. पहा हे प्लसमध्ये आहेत आणि हे मायनसमध्ये आहेत. -30 मधून 12 प्लस झाले तर -18, बरोबर आहे. दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत, कॅन्सल होईल, बरोबर आहे. देअरफॉर y = 18. दोन्ही साईडला मायनस असल्यामुळे मायनस आपण कॅन्सल केलेले आहेत. y ची व्हॅल्यू 18 मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण 1, 2, 3 कोठेही पुट केली तरी चालते. पुट y = 18 इन इक्वेशन 1. वी गेट, y च्या ऐवजी 18 पुट करायचं आहे. एक्स ॲज इट इज, हे -2, y च्या ऐवजी काय 18 म्हणजे इंटू 18, इथे ब्रॅकेट केला कारण मल्टिप्लिकेशन आहे 2y म्हणजे, आणि इक्वल टू 8 - 10. हे सॉल्व करू आपण. पहा देअरफॉर x - 36 होतील =-10. देअरफॉर x = हे -10, हे या साईडला प्लस होतील 36, बरोबर आहे. देअरफॉर x = 36 - 10 म्हणजे 26. x ची व्हॅल्यू आली 26, y ची आली 18. इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट पहा दोन इक्वेशन लिहून घेऊ आपण. सोल्युशन. पहिलं इक्वेशन आहे 4x + y = 34, फर्स्ट नंबरचं इक्वेशन. सेकंड आहे x + 4y = 16, हे सेकंड नंबरचं. पहा येथे 4y आहे, येथे फक्त y आहे, म्हणजे आपण या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 / 4 वी गेट. 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 16x होतील, प्लस या इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे काय होईल, 4 × y 4y = 34 × 4. पहा 4 × 4 16 होतील आणि हे 136, बरोबर आहे. इक्वेशन थर्ड. या इक्वेशनवरून हे इक्वेशन आलेलं आहे, म्हणजे हे इक्वेशन आणि राहिलेलं हे इक्वेशन, या दोन इक्वेशनचा विचार करू. पहा येथे 4y येथे 4y आहे, परंतु दोन्ही प्लसमध्ये आहेत, म्हणून आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. जर अपोजिट साईन असेल तर आपण ॲडिशन घेतो, सेम साईन असतील तर आपण सबट्रॅक्शन घेतो. पहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन. पहा हा नंबर मोठा आहे इक्वेशन, म्हणून हे मायनस करू आपण. इक्वेशन 2 फ्रॉम 3 मधून हे इक्वेशन मायनस करू आपण. 3 नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ. 16x + 4y = 136, आणि 2 नंबरचं इक्वेशन x + 4y = 16. पहा साईन चेंज करायचे आहेत, हे मायनस कन्सिडर करू आपण, हे मायनस आणि हे मायनस. पहा 16x हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. आता हे कॅन्सल झाले. 16x मधून एक x गेला म्हणजे 15x = तर 120. देअरफॉर x = 120/15. देअरफॉर x = पहा 120ला 15 ने डिवाइड करू तर आन्सर येईल 8. पहा
15 × 8 म्हणजे काय 120 बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली. पुट x = 8 इन इक्वेशन 1 वी गेट. आपल्याला काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू 8 पुट करायची 1 मध्ये, म्हणजे 4 एक्सची व्हॅल्यू 8 आहे, 4 × 8 प्लस वायची व्हॅल्यू आता काढता येईल बरोबर आहे, इक्वल टू 34 आहे. हे सॉल्व करू. 4 × 8 32 प्लस वायची व्हॅल्यू काढायची इक्वल टू देअरफोर वाय इक्वल टू 34 हे मायनसमध्ये येतील 32, देअरफोर वाय इक्वल टू 34 - 32 म्हणजे 2. देअरफोर एक्सची व्हॅल्यू मिळाली 8, वायची व्हॅल्यू 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट चौथा प्रश्न, सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आपण आतापर्यंत इक्वेशन्स पाहिले त्यामध्ये आपल्याला छेदामध्ये अंक नव्हते, परंतु येथे छेदामध्ये अंक आहेत बरोबर आहे. आता हे कॅन्सल व्हायला पाहिजेत. कसे कॅन्सल करायचे पहिलं इक्वेशन आपण लिहून घेऊ. पहिलं इक्वेशन y/4 = 4 आहे बरोबर आहे. याला आपण थोडं सिम्प्लिफाय करू, म्हणजे हेच इक्वेशन आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येईल. आपण काय करू, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. 4 × x 4x होईल, प्लस 3 × y 3y होईल, आणि छेदाछेदांचा गुणाकार म्हणजे काय होईल 4 × 3 12 होईल बरोबर आहे, इक्वल टू 4. याला आपण अजून सॉल्व करू. हे 12 आपण या साईडला पास करू, म्हणजे काय होईल 4x + 3y इक्वल टू 12 × 4 या साईडला गेले तर काय होईल 48 बरोबर आहे. हे 12 आपण या साईडला नेले, मल्टिप्लिकेशनमध्ये गेले, 12 × 4 म्हणजे 48. आपले पहिल्याप्रमाणे आपलं इक्वेशन आलेलं आहे. या प्रकारचे इक्वेशन आपण पाहिलेले आहेत बरोबर आहे. हे इक्वेशन होतं, छेदामध्ये अंक होते, परंतु आता छेदामध्ये अंक नाहीत, म्हणजे याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे हे पहिलं इक्वेशन आपलं दिलेलं आहे याप्रमाणे, परंतु आपण कन्वर्ट केलं आहे याप्रमाणे. आता दुसरं इक्वेशन त्याप्रमाणे आपण कन्वर्ट करू. अँड सेकंड इक्वेशन कसं आहे, x/2 - y/4 = 1. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. देअरफोर 4x होईल -2y आणि अपॉन 2 × 4 8 होईल बरोबर आहे, आणि इक्वल टू 1. हे 8 या साईडला पास करू, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील 1 × 8 इक्वल टू 8 होईल बरोबर आहे. म्हणजे 4x - 2y हे 8 या साईडला पास केले, 1 × 8 8 होईल. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता सॉल्व करायला सोपं जाईल आपल्याला बरोबर आहे. येथे 4x आहे, येथे 4x आहे, म्हणजे आपण काय करू, सेम साईन आहे, दोन्ही प्लसमध्ये आहेत, म्हणजे आपण सबट्रॅक्ट करू बरोबर आहे. म्हणजे एकाला मायनस साईन पाहिजे तरच ते कॅन्सल होतील बरोबर आहे, त्यामुळे आपण सबट्रॅक्ट करू. येथे लिहिणार आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन, हा नंबर मोठा आहे म्हणजे यामधून हे मायनस करू आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 मधून हे इक्वेशन मायनस करायचे, म्हणजे हे इक्वेशन लिहून घेऊ. 4x + 3y = 48, आणि सेकंड नंबरचं इक्वेशन 4x - 2y = 8. सबट्रॅक्ट आहे त्यामुळे आपल्याला साईन चेंज करायचे आहेत. हे मायनस हे प्लस घ्यायचं, आणि हे प्लस आहे तर हे मायनस घ्यायचं, अपोजिट साईन घ्यायचे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. 4x आणि -4x कॅन्सल झाले बरोबर आहे. आता 3y आणि +2y म्हणजे 5y, आणि इक्वल टू 48 - 8 म्हणजे 40 बरोबर आहे. देअरफोर y = 40/5, म्हणजे yची व्हॅल्यू किती मिळेल, y = 8. 40ला 5ने डिवाइड केलं तर आन्सर 8 मिळेल बरोबर आहे. yची व्हॅल्यू मिळाली. आता xची व्हॅल्यू काढू आपण. पुट y = 8 इन इक्वेशन 1 वी गेट. इक्वेशन 1 yची व्हॅल्यू 8 पुट करायची, म्हणजे 4x + 3 yच्या ऐवजी 8 आणि इक्वल टू 48. हे सॉल्व करू आपण.
देअरफॉर 4x प्लस 8 इंटू 3 24 इक्वल टू 48. 4x इक्वल टू 48 मधून हे मायनस होतील 24 बरोबर आहे. देअरफॉर 4x इक्वल टू 48 मधून 24 गेले तर राहतील 24. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, एक्स इक्वल टू 24ला 4ने डिवाईड करावे लागेल बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर एक्स इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू 6 येईल बरोबर आहे. इथे लिहिणार आपण देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 6 आहे, वायची व्हॅल्यू 8 आहे बरोबर आहे. इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट मागच्या प्रॉब्लेममध्ये एक्स आणि वाय या दोन्ही टर्मला काय छेदामध्ये अंक होते बरोबर आहे. येथे फक्त एकाच टर्मला छेदामध्ये अंक आहे आणि येथे पण एकाच टर्मला छेदामध्ये अंक आहे. हा जर अंक कॅन्सल करायचा असेल, हे 2 कॅन्सल करायचे असतील किंवा हे 3 कॅन्सल करायचे असेल तर आपण काय करणार, या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, हे 3 कॅन्सल होतील बरोबर आहे. येथे 2ने मल्टिप्लाय करणार म्हणजे हे 2 कॅन्सल होतील. पहिलं इक्वेशन हे आहे आणि दुसरं इक्वेशन हे फर्स्ट इक्वेशन. दुसरं आहे 2x प्लस y/2 इक्वल टू 19. हे दुसरं इक्वेशन आहे बरोबर आहे. या इक्वेशनला काय करू आपण, 3 कॅन्सल होण्यासाठी 3ने मल्टिप्लाय करू. जर दोन्ही टर्मला छेदामध्ये अंक असते एक्सला आणि वायला तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला असता. येथे एकाच टर्मला आहे त्यामुळे आपण 3ने मल्टिप्लाय करू. येथे आपण 2ने मल्टिप्लाय करू. 2ने का, कारण हे 2 कॅन्सल होण्यासाठी. 3ने का करायचं, तर हे 3 कॅन्सल होण्यासाठी. म्हणजे आपल्याला इक्वेशन सोपे मिळतील. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 अँड इक्वेशन 2/2ने मल्टिप्लाय करू. वी गेट या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं काय होईल, म्हणजे x/3 या टर्मला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 कॅन्सल होतील बरोबर आहे. म्हणजे फक्त x राहील बरोबर आहे. म्हणजे हे 3 कॅन्सल होतील, फक्त x राहील. आणि प्लस 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 15 होतील, 5चे 15 होतील. आणि y 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे 39 होतील. 3 इंटू 13 म्हणजे 39. हे इक्वेशन थर्ड नंबरचं. आता येथे 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4x होतील आणि हे 2 कॅन्सल होतील बरोबर आहे. y/2 आहे, 2ने मल्टिप्लाय केलं तर हे 2 कॅन्सल होतील, फक्त y राहील बरोबर आहे. म्हणजे प्लस y इक्वल टू येथे 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 38 होतील. हे फोर्थ नंबरचं. हे दोन इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये तयार केलेत. आता या दोन इक्वेशनचा विचार करायचा आहे. कोएफिशियंट इक्वल करू आपण. या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करू म्हणजे 4x होईल बरोबर आहे. किंवा या इक्वेशनला 15ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे सारखे होतील. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4ने मल्टिप्लाय करू. या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. तर काय होईल, प्रत्येक टर्मला 4ने मल्टिप्लाय करू. 4x होईल आणि प्लस 4ने मल्टिप्लाय केल्यावर 60y होईल बरोबर आहे. आणि इक्वल टू 4ने मल्टिप्लाय करायचं आहे 39ला. 39 इंटू 4 156 बरोबर आहे. 156. यावरून आपण हे इक्वेशन आणलेलं आहे. म्हणजे आता राहिलं इक्वेशन हे आणि हे, या दोघांचा विचार करू. सपोज हे 5 नंबरचं इक्वेशन. सबट्रॅक्टिंग 4x आहे, दोन्ही प्लस आहेत त्यामुळे आपण काय करू, सबट्रॅक्टिंग इक्वेशन. नंबर मोठा कोणता आहे, हा नंबर मोठा आहे म्हणजे हा मायनस करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 5 मधून आपण सबट्रॅक्ट करू. एका खाली एक लिहून घेऊ आपण. म्हणजे 4x प्लस 60y आहे इक्वल टू 156. 4 नंबरचा आहे 4x प्लस y इक्वल टू 38. सबट्रॅक्ट आहे त्यामुळे आपण साईन चेंज करू. मायनस, हे मायनस आणि हे पण मायनस होईल. हे दोन्ही कॅन्सल होतील. 60y आणि -1,
60y मायनस 1y म्हणजे 59 होतील, बरोबर आहे. 60मधून एक गेला म्हणजे 59y होईल आणि इक्वल टू 156मधून 38 गेले तर 118 राहतील, बरोबर आहे. देअरफोर y इक्वल टू काय होईल 118 अपॉन 59, बरोबर आहे. म्हणजे देअरफोर y इक्वल टू कंप्लीट 2चा भाग जाईल, बरोबर आहे. या नंबरच्या डबल आहेत हे. आता y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू आपण. यामध्ये नको, कारण हे इक्वेशन कॅल्क्युलेशनला अवघड जाईल. आपण येथे पुट करू, बरोबर आहे. पुट y इक्वल टू 2 इन इक्वेशन, यामध्ये पुट करू इक्वेशन 3 मध्ये पुट केलं काय होईल x प्लस 15 y ची व्हॅल्यू 2 आणि इक्वल टू 39. देअरफोर x प्लस दोघांचा मल्टिप्लिकेशन 30 होईल इक्वल टू 39. देअरफोर x इक्वल टू 39 हे मायनस 30 होतील. देअरफोर x इक्वल टू 9. देअरफोर x ची व्हॅल्यू 9 आली, कॉमा y ची व्हॅल्यू 2 आली. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. नेक्स्ट या प्रश्नामधला आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तर तेथे आपल्याला छेदामध्ये अंक होते, बरोबर आहे. आता येथे छेदामध्ये व्हेरिएबल आहेत आणि अंक वर आहेत. असं जर असेल तरी आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि हे इक्वेशन सिंपल करायचे आहेत. सोल्युशन पहिले इक्वेशन लिहून घेऊ आपण. प्लस 3/y इक्वल टू 13. याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे सिंपल करू आपण याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × y 2y. हा मल्टिप्लिकेशन हा मल्टिप्लिकेशन, मध्ये साईन प्लस आहे 3x आणि x × y, x आणि yचा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. हा एकदा करणार मल्टिप्लिकेशन, हा एकदा करणार आणि नंतर छेदांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे x × y म्हणजे xy, बरोबर आहे. इक्वल टू 13. देअरफोर हे 2y प्लस 3x इक्वल टू हे xy आपण या साईडला पास करू म्हणजे काय होईल 13xy होईल, बरोबर आहे. म्हणजे हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे 1 नंबर, बरोबर आहे. आता हे इक्वेशन आपण सिंपल फॉर्ममध्ये लिहू. अँड दुसरं इक्वेशन 5/x आहे मायनस 4/y इक्वल टू -2 आहे, बरोबर आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 5 × y 5y. देअरफोर 5y मायनस 4x आणि अपॉन छेदांचा गुणाकार x × y xy आणि इक्वल टू -2 होईल, बरोबर आहे. हे xy या साईडला पास करू म्हणजे 5y मायनस 4x इक्वल टू -2xy. हे सेकंड नंबरचं इक्वेशन. छेदामध्ये व्हेरिएबल आल्यामुळे या x × yच्या टर्म आपल्याला आलेल्या आहेत. काही प्रॉब्लेम नाही, आपण नंतर सॉल्व करू त्याला. इथे 2y आहे, येथे 5y आहे. म्हणजे आपण काय करू, हे दोन्ही नंबर एकमेकांच्या मल्टिपलमध्ये नाहीत, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करू, या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू. येथे 5 ने मल्टिप्लाय केलं तर 10y होईल, येथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10y होईल, बरोबर आहे. म्हणजे yचे कोएफिशियंट सारखे होतील, बरोबर आहे. मग आपण काय करणार, या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला काय करू आपण 2 ने मल्टिप्लाय करू. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनला 5 ने. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाय इक्वेशन 1/5 अँड इक्वेशन 2/2. या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे प्रत्येक टर्मला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5 × 2y म्हणजे 10y होईल. 5 ने मल्टिप्लाय केल्यावर 15x होईल, बरोबर आहे. 5 × 13 म्हणजे 65 होईल इक्वल टू 65xy. फक्त नंबरचा मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर आहे. व्हेरिएबल ॲज इट इज. नंतर हे एक इक्वेशन सपोज थर्ड नंबरचं.
आता फोर्थ नंबरचं इक्वेशन कसं मिळेल आपल्याला, 2ने मल्टिप्लाय करायचं आहे या इक्वेशनला, म्हणजे 10y होईल, 10y प्लस 2ने मल्टिप्लाय केलं 8x, 2ने मल्टिप्लाय करू मायनस 8x होईल, 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 4xy, 4xy बरोबर आहे. हे फोर्थ नंबरचं इक्वेशन. या इक्वेशनमधून हे मायनस करू आपण, कारण 10y आहेत बरोबर आहे, मायनस करू आपण, हे दोन सबट्रॅक्ट करू म्हणजे साईन चेंज होईल, हे प्लस होईल, हे मायनसचं प्लस होईल बरोबर आहे. आता हे साईन आपल्याला विचारात घ्यायचे आहेत, हे विचारात घ्यायचे नाही. इथे लिहिणार आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3 3मधून आपण 4 मायनस केलेलं आहे बरोबर आहे. हे 10y हे कॅन्सल होईल बरोबर आहे. 15x आणि प्लस 8x म्हणजे 23x होतील आणि इक्वल टू, आता हे प्लस साईन आहे म्हणजे 65 प्लस 4 म्हणजे 69 होतील बरोबर आहे. आणि xy हे व्हेरिएबल ॲज इट इज बरोबर आहे. आता पहा येथे काय होईल, x कॅन्सल होईल, पहा दोन्ही साईडला x आहे बरोबर आहे, म्हणजे हा x कॅन्सल होईल आणि हा x कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल 23 इक्वल टू 69y मिळेल बरोबर आहे. यावरून y ची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर y इक्वल टू हे 23 आणि हे 69 डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे देअरफॉर y इक्वल टू काय मिळेल, कंप्लीट 3चा भाग जाईल म्हणजे 1/3, 23 × 23, 23 × 3 69 बरोबर आहे, म्हणजे 1/3. y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1/3. पुट पहा येथे आपण y कॅन्सल केलेला आहे, तरी पण आपल्याला येथे x ची व्हॅल्यू मिळायला पाहिजे होती, परंतु y ची मिळालेली आहे बरोबर आहे, कारण हे दोन टर्म या साईडला होत्या. आता पुट y इक्वल टू 1/3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये y ची व्हॅल्यू 1/3 पुट करायची आपल्याला. 2 y च्या ठिकाणी 1/3 म्हणजे इंटू 1/3 बरोबर आहे. 2y म्हणजे 2 × 1/3 प्लस 3x इक्वल टू 13xy, 13x आणि y ची व्हॅल्यू काय पुट करायची 1/3, पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे. पहा आता हे काय होईल 2/3 होईल बरोबर आहे, प्लस 3x इक्वल टू पहा हे 13x होतील बरोबर आहे. 13x × 1 म्हणजे 13x आणि /3 होईल बरोबर आहे. पहा येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, येथे छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे बरोबर आहे, फक्त सिम्प्लिफाय करायचं आपल्याला हे. पहा आता येथे आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा 1 × 2 म्हणजे 2 होईल आणि हे 3 × 3x म्हणजे 9x होतील बरोबर आहे, आणि 3 × 1 म्हणजे 3 होईल. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण आणि येथे काय 13x/3. पहा दोन्ही साईडला छेदामध्ये काय आहेत 3 आहेत बरोबर आहे, आणि इक्वेशन आहे म्हणजे हे 3 कॅन्सल होतील बरोबर आहे, किंवा येथे 3ने मल्टिप्लाय केलं आपण तर येथे 3ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 3 कॅन्सल होतील, म्हणजे हे 3 आपण विचारात नाही घेतले तरी चालेल आता बरोबर आहे. देअरफॉर 2 + 9x इक्वल टू 13x बरोबर आहे. हे 3 इक्वेशनच्या दोन्ही साईडला छेदात असल्यामुळे कॅन्सल झालेले आहेत. देअरफॉर पहा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे हे 13x या साईडचे, हे 9x आपण त्या साईडला नेलं तर मायनस झाले असते, आणि या साईडला फक्त 2 आहेत बरोबर आहे. पहा 13x मधून 9x गेले म्हणजे काय राहील 13 - 9 म्हणजे 4x आणि इक्वल टू 2 बरोबर आहे. यावरून x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, पहा देअरफॉर x इक्वल टू हे 2 आणि हे 4 डिव्हिजनमध्ये येतील 2/4. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय मिळेल 1/2 बरोबर आहे. x इक्वल टू 1/2. x ची व्हॅल्यू 1/2 मिळाली बरोबर आहे. येथे लिहिणार देअरफॉर x ची व्हॅल्यू 1/2, y ची व्हॅल्यू 1/3 इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. पहा या पद्धतीने सॉल्व करता येईल, किंवा छेदामध्ये जर व्हेरिएबल असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करता येईल.
1/x, त्यासाठी आपण m पुट करणार आणि 1/y, त्यासाठी आपण n पुट करणार. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल, 1/x साठी m घेतलेलं आहे आपण, म्हणजे 2m बरोबर आहे, प्लस 3n होईल आणि इक्वल टू 13. हे इक्वेशन 1 नंबरचं होईल बरोबर आहे. 1/x साठी जर m घेतला आपण तर 5m होईल आणि मायनस 1/y साठी जर n घेतला आपण तर -4n होईल आणि इक्वल टू -2. ज्याप्रमाणे x आणि y असताना आपण सॉल्व करतो त्याप्रमाणे m आणि n असताना सॉल्व करता येईल आपल्याला. यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल बरोबर आहे, n ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे m ची व्हॅल्यू आपण काय घेतलेली, ही घेतलेली, आणि n ची व्हॅल्यू आपण ही घेतली. जेव्हा m ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला आणि n ची व्हॅल्यू मिळेल तेव्हा ही व्हॅल्यू आपण इक्वेट करणार या व्हॅल्यूला बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल काहीतरी बरोबर आहे आणि n ची व्हॅल्यू काहीतरी मिळेल आपल्याला, मग त्या व्हॅल्यू आपण या व्हॅल्यूला इक्वल दाखवणार. नंतर आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. असंही करता येईल किंवा थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, चुकणार नाही आहे, फक्त स्टेप वाईज केलं तर चुकणार नाही आहे. पहा हे कॅन्सल करतो. हे दुसऱ्या पद्धतीनं कसं करायचं हे सांगितलेलं आहे मी, करून पहा, नाहीतर या पद्धतीने सॉल्व केलं तरी चालेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.